भक्तिभावात सदैव लीन राहो माझे मन आणि माझी काया. आजन्म चित्त तुझ्या पायी लागो हे विठुराया, हे शंभूराया. रामकृष्ण हरी. संतांचा आणि भक्तांचा महाराष्ट्र, योग्यांचा आणि वीरांचा महाराष्ट्र. येथे आहे निर्मळ, प्रेमळ, सात्विक आणि विनम्रतेचा स्पंद. तैसेच आहे राष्ट्रभक्ती, सेवा, शौर्य आणि स्वातंत्र्याचा गंध. ज्ञानोबा तुकोबांची ओवी आणि शिवशंभूंच्या पराक्रमाची गाथा. अशी आहे महाराष्ट्राची श्रद्धा आणि शक्तीची कथा. जेव्हा भक्तीची पाठराखण शक्ती करते, तेव्हा तिथे महाराष्ट्र घडतो. महाराष्ट्र हे नाव घेतल्याबरोबरच आपल्या डोळ्यासमोर उभा राहतो तो वारकऱ्यांचा अथांग समुद्र आणि त्यासोबतच आभाळाची व्यापकता असणारं ज्यांचं चरित्र आहे ते आपले छत्रपती शिवशंभू महाराज. ही संतभूमी आणि हीच स्वराज्यभूमी. संतांमुळे पावन झाली तर राष्ट्रभक्तांमुळे स्वतंत्र झाली. आपल्या संत वारकऱ्यांनी विठ्ठलाची वारी केली तर त्याच वारीचं रक्षण आपल्या महाराजांनी आणि मावळ्यांनी केलं. परमपवित्र भगव्यासाठीचा हा अट्टहास. वारकऱ्यांसाठी ती भक्तीची पताका तर धारकऱ्यांसाठी तो स्वराज्याच्या विजयाचा जरी पटका. काहींनी ही परंपरा जपली तर काहींनी ह्या परंपरेचं रक्षण केलं आणि याच राष्ट्राचा आणि या राष्ट्रातील लोकांचा उद्धार केला. आणि अशाच भक्ती आणि शक्तीचा वारसा लाभलेल्या भूमीत निपजलो हाच आमच्यासाठी मोठा गौरव आणि तेवढीच मोठी जबाबदारीही आहे. आणि याच कर्तव्य भावनेतून श्री धर्मरक्षक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याने या भक्ती आणि शक्तीच्या परंपरेचं प्रतीक म्हणून गतवर्षीपासून धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांची पालखी धर्मवीर स्मृतीस्थळ श्री क्षेत्र वडू बुद्रुक पुणे येथून हडपसर पुणे येथे संत श्रेष्ठ माऊली ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखीच्या भेटीचा एक अभूतपूर्व सोहळा घडवून आणण्याचे कार्य संपन्न करत आहे. या पालखीचं हे दुसरं वर्ष होतं आणि याच पालखी सोहळ्यामधले हे काही छायाचित्र आहेत. श्री धर्मरक्षक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आयोजित श्रद्धा शक्ती संगम सोहळा 2026. यंदा पालखीच्या मानपानाला शक्तीचं प्रतीक म्हणून पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर मातोश्री यांच्या त्रिजन्मशताब्दीचे औचित्य साधून पुण्यश्लोक अहिल्याबाई मातोश्री यांचे छायाचित्र आणि पिवळा ध्वज, हार व नारळ देऊन पालखीचा मानपान करण्यात आला. या सोहळ्यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूपात मदत करणाऱ्या प्रत्येक हरिभक्ताचे आणि शिवशंभू भक्ताचे मनपूर्वक आभार. आज आपल्या हातून एवढं मोठं कार्य संपन्न झालं आहे आणि आपण माध्यम ठरलो आहेत. ही जाणीव आणि ही भावनाच खूप भरून पावणारी आहे. आज खरंच जीवाचं सार्थक झालं, धन्य झालो. धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे. रामकृष्ण हरी. धर्मवीर संभाजी महाराजांची पालखी आम्ही आषाढी वारीमध्ये पहिल्यांदाच बघितली. छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहास लोकांसमोर यावं त्यासाठी हे जे वडू ते हडपसर जे आपण पालखी आणली त्याबद्दल आपले आभार आणि असंच उपक्रम तुम्ही प्रत्येक वर्षी करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. नक्कीच दादा.